आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा पासून जवळच चिरणे कदाणे रोडवरील सुरू गोरक्षनाथ महाराज दक्षिणमुखी मारुती मंदिर पिलखेडा येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या प्रसंगी हजारो भक्त भाविकांनी हजेरी लावून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले, तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला। गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून देशभरात साजरी होत असताना पिलखेडा येथे योगी दत्तनाथ महाराज यांच्या नेतृत्वात दर महिन्याच्या पौर्णिमेला उत्सव साजरा होतो। सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा ही मोठ्या उत्साहात साजरी होत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अध्यात्माबरोबर वृक्षारोपण करणं काळाची गरज असून वृक्ष लागवडीबरोबर संवर्धन करणं महत्त्वाचं असून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लागवड करून संवर्धन करावे। यावर्षी या निमित्तानं पिलखेडा गुरु गोरक्षनाथ आखाडा परिसरात 500 वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती योगी दत्तनाथ महाराज यांनी दिली आहे। शिंदखेडा शहरासह चिमठाणे, चिरणे, कदाणे, कुमरेज, परसामळ परिसरासह तालुक्यातील भक्त आणि धुळे, नंदुरबार, जळगावसह अनेक जिल्ह्यातील भक्तांनी हजेरी लावून शुभाशीर्वाद घेतले, तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला। त्यावेळी शिंदखेडा नगरपंचायतचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, माजी नगराध्यक्ष भिला पाटील, उल्हास देशमुख, डॉक्टर रवींद्र देसले, प्रकाश नाना चौधरी, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, माजी शहराध्यक्ष विनोद पाटील, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, माजी नगरसेवक चेतन परमार, उमेश गिरासे, दगाबापू चौधरीसह अनेक भक्तांनी योगी दत्तनाथ महाराज यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सन्मान केला। गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष महत्त्व असल्याने 4 ते 5 हजारांहून भाविकांनी शुभ आशीर्वाद घेतले। ओम नमो महादेव, जय श्रीराम, भारत माता की जय। आज गुरुपौर्णिमा या निमित्ताने गुरु गोरक्षनाथ आखाडा दक्षिणमुखी मारुती मंदिर पिलखेडा या ठिकाणी सालाबादाप्रमाणे दरवर्षी हा महोत्सव या ठिकाणी होत असतो। आपल्या संपूर्ण देशामध्ये गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून आपण व्यासांचं पूजन, आपल्या गुरुचं पूजन या दिवशी करत असतो। त्यानिमित्ताने शिंदखेडा तालुक्यातील या पिलखेडा चिरणे कदाणे रोड या ठिकाणी असणारा गुरु गोरक्षनाथ आखाडा या ठिकाणी मोठ्या स्वरूपात महाप्रसाद व वृक्षारोपणाचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी संपन्न होत असतो आणि आज तो सुद्धा या ठिकाणी संपन्न होतोय। तसं या आश्रमामध्ये महिन्याच्या पौर्णिमेला महाप्रसाद, मारुतीरायांचा रुद्राभिषेक आणि गुरु गोरक्षनाथांच्या पादुकांचं पूजन या ठिकाणी होत असतं आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला साधारणतः 800-1000 भाविक परिसरातील या ठिकाणी येत असतात। गुरुपौर्णिमेला 2-4 हजार लोक नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार आणि धुळे या 4 जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी येऊन आपल्या गुरुविषयीचं समर्पण, गुरु गोरक्षनाथांच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात। असा हा उत्सव दरवर्षी या ठिकाणी होतो। या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी साधारणतः 500 वृक्ष लागवड या ठिकाणी करतो। माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व या नागरिकांना, सर्व भाविकांना एकच सूचना आहे की आपण अध्यात्मासोबत आपला देश वाचला पाहिजे, पर्यावरण वाचलं पाहिजे, म्हणून सगळ्यांनी वृक्ष लागवड केली पाहिजे। आपल्या वाढदिवसानिमित्त असेल, एखादा आपला धार्मिक उत्सव असेल, गुरुपौर्णिमा असेल, त्या दिवशी आपण एक वृक्ष लागवड करून त्या वृक्षाचं संगोपन केलं पाहिजे। वृक्ष लागवड करतो पण संगोपन करत नाही, तर वृक्ष लागवड आणि त्याचं संगोपन हे ब्रीद प्रत्येकाच्या जीवनात असलं तर भविष्यामध्ये आपण सुरक्षित राहू, ही सगळ्यांना विनंती करतो आणि मग थांबतो या ठिकाणी। भारत माता की जय, जय श्रीराम। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।